हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी. हाय. आणि हे आहेत माझे मिस्टर. तर माझ्या लव्ह टू शेअर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. तर या व्हिडिओमध्ये आम्ही गावी गेल्यानंतर आम्ही गेलेलो शेवताई देवीच्या दर्शनाला. हे जे मंदिर आहे ते चांदोली अभयारण्याच्या जंगलामध्ये हे मंदिर आहे. हे खूप जागृत देवस्थान आहे. मंदिराकडे जाणारा रस्ता हा डोंगर पठारावरून असल्यामुळे सगळीकडे असं सुंदर असं हे विहंगमय दृश्य होतं. मंदिराकडे जाताना श्रावण महिना असल्यामुळे सगळीकडे ही हिरवळ होती. मंदूर गावावरून उजवीकडे वळल्यानंतर हे मंदिर आपल्याला दिसतं. मंदिराकडे जाताना आपल्याला भरपूर साऱ्या पवनचक्क्या पाहायला मिळतात. इथे जवळपास असणाऱ्या आसूदेवी भैरवनाथ मंदिर देखील खूप बघण्यासारखं आहे. आम्ही नंतर या परिसरात गेल्यानंतर त्याचा व्हिडिओ नक्की बनवू. पूर्वी हा रस्ता डांबरीकरणाचा नव्हता, मातीचा रस्ता हा असल्यामुळे सहसा इकडे गाड्या येत नव्हत्या. पण आता या भागामध्ये भरपूर साऱ्या सोयी सुविधा झालेल्या आहेत. या मंदिराकडे जाताना धनगरवाडा म्हणून हे शेवटचं गाव लागतं. या गावात देखील पूर्वी एवढ्या सोयी सुविधा नव्हत्या. पण आता तुम्ही पाहिलं तर इकडे लाईटची आणि पाण्याची सोय अगदी घरपोच योजना झालेली आहे. या भागात गेल्यानंतर आपल्याला मोबाईलला नेटवर्क मिळत नाही. जे मोबाईलला नेटवर्क मिळतं ते इथे असणाऱ्या या गावाच्या शाळेजवळ जी टेकडी आहे त्या टेकडीवर आपल्याला मोबाईलला नेटवर्क मिळतं. पाऊस पडून गेल्यामुळं रस्त्यावर मातीचा हा चिखल आलेला होता. या गावातून जाताना आम्हाला ग्रामीण जीवनशैलीचं दर्शन झालं. धनगरवाड्यावरून ही जी टेकडी आहे ती उतरल्यानंतर थोडंसं अंतर गेल्यानंतर आपण जंगलात प्रवेश करतोय असं वाटतं. कारण इथून पुढे हा जो आपल्याला परिसर दिसतोय तो सगळा चांदोली अभयारण्याचा परिसर आहे. खूप साऱ्या लोकांना या परिसरात जे सांबाराचे कळप पाहण्यात आलेले आहेत. अभयारण्याचा भाग असल्यामुळे आपल्याला भरपूर अशा जैवविविधतेचं दर्शन या परिसरात पाहायला मिळेल. या रस्त्यावर माती वाहून आलेली होती, त्यामुळे आम्हाला गाडी रुतून बसते की काय यात शंका होती. पण त्या गावातील लोकांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही डांबरी रस्त्यावरून गाडी काढली. नंतर दोन्ही बाजूला हे जंगलात आल्यामुळे दोन्ही बाजूला दुतर्फा ही झाडे होती. पावसाळ्यामुळे चिखल असल्यामुळे आम्ही गाडी अलीकडेच लावली आणि रस्त्याने चालत गेलो. चालताना आम्हाला या खेकड्याचं दर्शन झालं. पण एरवी आपण जे खेकडे पाहतो त्याच्यापेक्षा हा वेगळाच काळ्या पाटीचा हा खेकडा आम्हाला पाहायला मिळाला. पूर्ण शांतता असल्यामुळे भरपूर सारे मोर येते होते. पण आम्ही तिथे आमची चाहूल लागल्यानंतर ते धावून गेले. मंदिराच्या शेजारी हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प चांदोली अभयारण्याचा गेट आहे आणि इथून उजवीकडे गेल्यानंतर शेवताईचं मंदिर आहे. आम्ही तिथे गेल्यानंतर हा जो मोर दिसतो तो मस्त असा पिसारा फुलून उभा होता. पण आम्ही गेल्यानंतर त्याने त्याचा पिसारा आटोपला आणि तेथून निघून गेला. अलीकडच्या या 1-2 काळात या मंदिराचं बांधकाम झालेलं आहे. पूर्वी हे छोटंसं मंदिर होतं. तुम्ही जर पाहिलं तर हे मंदिर खोलगट आहे, म्हणजे मधल्या तळ्यात असल्यासारखं आहे. कारण याच्या मागची जी दंतकथा आहे ती अशी की या जागी पूर्वी एक तळ होतं आणि त्या तळ्यामध्ये हे देवीचं पाषाण होतं. एका गावकऱ्याची गाय तिथे येऊन दूध देत होती आणि त्याला स्वप्नात येऊन साक्षात्कार देवीने दिला की माझा तिथे वास आहे.
सुरुवातीला गेल्यानंतर हे मंदिर बंद होतं आणि त्या बंद दरवाजातून झाकून पाहिल्यानंतर आम्हाला मंदिरामध्ये खारुताई दिसली आणि तीही आमची चाहूल लागल्यानंतर तिथून निघून गेली। नंतर थोड्या वेळाने तेथील एका गावकऱ्याने येऊन मंदिर ओपन केलं आणि आम्ही मंदिरात देवीची पूजा केली। त्या छोट्याशा मंडपात जे दिसतंय ते पाषाण पूर्वीचं देवीचं आहे आणि या मंदिराच्या पाठीमागे ज्या आपल्याला नवीन 2 मूर्त्या दिसतात त्यातील एक मूर्ती ही शेवताईची आहे। इकडे जे छोटेसे 2 दगड दिसतात ती जुनी नाईकबाची मूर्ती आहे। इथे शेजारी ही महादेवाची पिंड आणि जुन्या देवीच्या पाषाण मूर्ती आहे। दसऱ्यामध्ये इथे भरपूर लोकांची गर्दी असते कारण दसऱ्यामध्ये या देवीचा उत्सव असतो। वृंदावनाची पूजा केली आणि तिथे शेजारी असणाऱ्या नंदी महाराजांचे दर्शन घेतले। मंदिरात पूजा केल्यानंतर दहीभात टाकतात, म्हणजे देवीला गारवा करावा असं आमच्याकडे म्हणतात। तुमच्याकडे ही प्रथा आहे का ती नक्की कमेंट करून सांगा। हे जे आपण मंदिराभोवती दहीभात टाकतो तो थोड्या वेळाने पशुपक्षी तेथील जे आहेत ते खाऊन टाकतात। शेवताई देवीचं दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या उजव्या बाजूला थोडा वेळ अंतर चालल्यानंतर जुनं भराडी देवीचं एक पाषाण आहे, त्याचं दर्शन घेण्यासाठी आम्ही गेलो। हा रस्ता असा पाहता आपल्याला असं वाटतं की पूर्ण जंगलामध्ये आपण चाललो आहोत, पण आतमध्ये गेल्यानंतर एक 500 मीटरच्या अंतरावर ही देवीची दगडी मूर्ती आहे। तिथे असणारी ही भयान शांतता आणि या छोट्याशा झरण्याचा येणारा पाण्याचा आवाज, हे वातावरण खूप असं छान वाटत होतं। या देवीकडे जातानाही आम्हाला भरपूर प्रमाणात मोर दिसले, पण आम्ही ते कॅमेऱ्यामध्ये कैद करण्या अगोदरच ते तिथून पळून गेले। इथे जी ही समोर देवीची म्हणजे पाषाण दिसते हे भराडी देवीचे आहे अशी लोक म्हणतात। तिथे जाऊन आम्ही हळद कुंकू वाहिला आणि दर्शन घेतलं। तर फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या जर काही अजून मला सूचना असतील तर त्या नक्की कमेंटद्वारे सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।